कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद. डॉक्टर उमेश कळेकर यांचं प्रतिपादन. शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कालिदास दिनानिमित्त विशेष व्याख्यान. कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म विषयावर काव्यनिर्मितीचा उलगडा. बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ संघ आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास दिनानिमित्त कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म या विषयावरील विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि व्याख्याते डॉक्टर उमेश कळेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर उमेश कळेकर म्हणाले, कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ असून कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद आहे. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते समकालीन कवींपर्यंत समाज प्रबोधनासाठी कवितेचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग होत आला आहे. एखादी भावना कवीला अंतर्मुख आणि अस्वस्थ करते. त्याच भावनेचं शब्दरूप म्हणजे कविता होय. कवीने समाज, निसर्ग आणि आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांकडे संवेदनशील, कलात्मक आणि चिकित्सक दृष्टीने पाहिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक आलगोंडी होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते. प्रारंभी कवी परशुराम खेमाने यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. त्यानंतर बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते डॉक्टर उमेश कळेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या व्याख्यानात डॉक्टर कळेकर यांनी कविता लेखनाची प्रक्रिया, कवीची संवेदनशीलता, अनुभवांचे कलात्मक रूपांतर आणि अभिव्यक्तीचं महत्त्व यांचा सखोल उहापोह केला. त्यांनी कवितेचा गाव, पाऊस आणि इलेक्शन या स्वतःच्या निवडक कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. विशेषतः इलेक्शन या कवितेद्वारे त्यांनी देशातील राजकीय वास्तवावर मार्मिक भाष्य केलं. अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक अशोक आलगोंडे यांनी बेळगावच्या समृद्ध मराठी साहित्य परंपरेचा आढावा घेत शब्दगंध कवी मंडळ संघ अनेक वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असल्याचं सांगितलं. नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि साहित्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही संघाची बांधिलकी असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमास डॉक्टर शिवाजी कागणीकर, प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, प्राध्यापिका स्वरूपा इनामदार, रेखा गद्रे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, स्मिता किल्लेकर, अस्मिता अळतेकर, नेहा जोशी, मंदाकिनी देसाई, सागर मरणगाणाचे यांच्यासह अनेक कवी, साहित्यप्रेमी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सीमा कणबरकर यांनी केलं, तर जितेंद्र रेडेकर यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.